श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळींनो, उद्या आहे 6 मे। उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी दिवस आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त जो 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत जो अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सर्व केंद्रांमध्ये, मठांमध्ये, मंदिरांमध्ये, घराघरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे भरपूर सेवेकऱ्यांनी, भरपूर भाविकांनी केलेला आहे। त्याची सांगता सुद्धा उद्या होणार आहे। आणि अजून एक सांगेल की उद्या काही आपल्याला उपवास पण करायची गरज नसते। जसं आपण दत्त जयंतीला उपवास करतो सप्ताहानिमित्त, तसं दत्त जयंतीलाच उपवास करायचा असतो। स्वामी समर्थ पुण्यतिथीला उपवास करायचा नाही। आणि दत्त जयंतीला जसं आपण समाप्ती अगोदर म्हणजे आपलं वाचन आदल्या दिवशी होऊन जातं आणि आपण दुसऱ्या दिवशी त्याची म्हणजे जे काही उद्यापन आहे ते आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपण करत असतो। तसं आपला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी तसं काही नसतं। आपली जी गुरुचरित्र ग्रंथाचं जे काही सांगत आहे, समाप्ती आहे, ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच आपल्याला करायची असते। उद्यापन त्या दिवशीच करायचा असतो, नैवेद्य त्या दिवशीच करायचं असतं। तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की काय फरक आहे दत्त जयंती सप्ताहाचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या आहे 6 मे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी दिवस। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे सर्वच भाविकांसाठी, सर्व स्वामी सेवेकरांसाठी। तर उद्या आपल्याला तर सांगितलंच आहे की श्री गुरुचरित्र ग्रंथाची सांगता म्हणजे पारायणाला बसले त्यांची समाप्ती कशी करायची आहे, उद्यापन कसं करायचं आहे, त्याच्या आधी माझा हा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता कसं करायचं। अगदी साध्या सोप्या पद्धतीने यथाशक्ती आपल्याला जमेल तसं करायचं आहे। काहीही आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे अशा काही गोष्टी नाही आहे। फक्त एवढं सांगेल की नैवेद्यामध्ये गोडधोड असावा आणि घेवड्याच्या शेंगेचा समावेश असावा, बस एवढा एक तुम्ही काळजी घ्या। तर आता उद्या 6 मे आहे, पुण्यतिथी आहे, पण आपण खूप जण आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला बसलेले नसतील। कारण की आता लग्न सराई पण सुरू आहे, सुट्ट्या चालू आहेत किंवा काहीतरी कुठलेतरी कार्यक्रम घरामध्ये असतील, परिवारामध्ये असतील, कुटुंबामध्ये असतील, कोणी गावी गेलं असेल, काहीतरी कोणाचं मासिक धर्म असेल, सुताक असेल, विटाळ असेल, काही कारणास्तव कोणी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या या सप्ताहामध्ये सहभाग घेतला नसेल, तर त्यांनी आवर्जून जर तुम्हाला वाटत असेल की कुठेतरी मनाला खंत वाटते की अरे यावेळेस मला ना या सप्ताहामध्ये ना श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला नाही जमलं किंवा कुठलीच सेवा सुद्धा करायला नाही जमली किंवा आम्हाला प्रहर सेवेला सुद्धा हजेरी नाही लावता आली, असं खूप लोकांना, खूप जे खरंच स्वामींची सेवा करतात, खरंच स्वामींचे भक्त आहेत, जे तळमळीने त्यांची सेवा करतात, जे प्रत्येक सप्ताहामध्ये सहभाग घेतात, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात, त्यांना यावेळेस नसेलच जमलं तर आवर्जून सांगेल मी की त्यांनी उद्या 6 मे रोजी, म्हणजे असं नका समजू की आपल्याला काही सेवा नाही करता आली किंवा प्रहर सेवा पण नाही जमली काही कारणास्तव, तर असं नका समजू। उद्याचा दिवस आपल्याकडे आहे, जे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण नाही बसले आहे, सप्ताहामध्ये कुठलीही सेवा त्यांच्याकडून नाही झाली, त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तर उद्या एकच दिवस आहे 6 मे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी। तर या दिवशी आपल्याला लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावर उठा, भले तुम्ही कामाला जाताय, जॉबला आहेत, म्हणजे घर सांभाळून कामं पण बघतायत किंवा काही दुसऱ्या काही गोष्टी असतील, पण उद्याचे दिवस नाही, 7 दिवस काही गोष्टी जमल्या आपल्या सप्ताहामध्ये, पण उद्याचे दिवस आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। या दिवशी तरी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, लवकर उठून आपली जे काही पूजा अर्चा आहे ती सगळं करून घ्यायची आहेत। कारण नंतर तुम्ही 10च्या नंतर जॉबला जो काही टायमिंग तुम्ही जाऊ शकाल त्याआधी तुमचे जे काही अभिषेक असेल स्वामी महाराजांच्या फोटोला, मूर्तीला जे काही असेल ते सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत अगोदरच ब्रह्ममुहूर्तावर। पण तुम्हाला माहिती आहे का की वैशाख शुक्ल 13 1868 मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे मानवी सगुण रूपातून निर्गुण रूपामध्ये त्यांनी प्रवेश केला होता, पण तरी सुद्धा ही परब्रह्म जी शक्ती आहे ती अजूनही आपल्या सोबत आहे। सगळ्यांना ज्यांना ज्यांना अनुभव आला आहे, ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांनी नक्की सांगेल की एकदा अनुभव घेऊन बघा। आपण म्हणतोय की श्री स्वामी समर्थ महाराजांनी मानवी देह संपवला होता, पण ते निर्गुण स्वरूपात अजूनही या पृथ्वी तलावरती आहेत, अजूनही ते प्रचिती देत आहेत, खूप लोकांना प्रचिती देत आहेत, साक्षात्कार देत आहेत। त्याच्यामुळे मी नक्की सांगेल की श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे वाक्य आहे की हम गया नहीं जिंदा है, ते खरंच वाक्य आहे। अजूनही छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या रूपामध्ये, कुठल्याही रूपामध्ये येऊन श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला मदत करत आहेत, आपल्या पाठीशी सदैव ते आहेत। त्याच्यामुळे असं नका समजू की आपली म्हणजे कुठली तुम्ही इच्छा व्यक्त केली असेल, कुठली काही तुमची गोष्ट राहिली असेल, काही म्हणजे काही गोष्टी राहिल्या असतील ज्या पूर्ण नाही होत आहेत, तर तुम्ही खरं सांगेल की श्री स्वामी समर्थ महाराजांना माहिती आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे। ते तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला योग्य वाटतं की हे मला पाहिजे आहे, पण श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते जे आपली इच्छा पूर्ण करताना फक्त तेवढ्या वेळेच पूर्ण करत नाहीत। तेवढ्या वेळेपुरतं जर आपण एखाद्या भाविकाचा, आपल्या भक्ताचा हट्ट जर पूर्ण केला
त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही. कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांना माहिती आहे की भविष्य काळामध्ये त्या इच्छा पूर्ण जर मी आता केली तर त्याचा काय नुकसान तोटा त्या भक्ताला होऊ शकतो. म्हणून ते सगळ्या गोष्टींचाच विचार करून आपली ती इच्छा पूर्ण करत असतात. जरीही तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागला तरीही चालेल, नाही पूर्ण झाली तरीही चालेल. त्यामागे काहीतरी चांगला हेतू आहे आपल्या महाराजांचा असं समजायचं. तर उद्या आपल्याला सप्ताह काळात नाही काही सेवा जमल्या तर उद्या आपला आवर्जून काय करायचं आहे. 6 मे आहे, तारीख आहे, उद्या पुण्यतिथी आहे. तर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरात मूर्ती असेल, फोटो असेल, अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला चाफ्याचं फूल, जे काही फुलांचं जे काही तुम्हाला आरास आहे ती पण तुम्ही उद्या करू शकता. उद्या तुम्हाला हिना अत्तर लावायला विसरायचं नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला, फोटोला. आणि जर अजूनही सांगेल की अभिषेक करताना किंवा अत्तर लावताना आवर्जून अथर्व शीर्षम, नंतरचं श्री सुक्तम, पुरुष सुक्तम आणि पवमान सुक्तम म्हणूनच ते अत्तर लावायचं आहे, आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अजून एक सांगेल की उद्या आपल्याला नित्य सेवा ही करायचीच आहे. नित्य सेवा सोडून आपल्याला इतर सेवा करायच्या आहेत, पाठ पारायण करायचे आहेत. नित्य सेवा तुम्हाला माहितीच आहे की 11 माळी जप हा उद्या झालाच पाहिजे. भले तुम्ही रोज 1 माळ करताय, 2 माळ करताय, किती 6 माळी करतायत, कितीही करतायत, 5 माळी करतायत, पण उद्या आवर्जून 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आपल्याला करायच्याच आहे. आणि जमलं तर उद्या दिवसभर श्री स्वामी समर्थ असं अखंड नामस्मरण आपलं चालूच ठेवायचं आहे. उद्याच म्हणून नाही, सदैव. कारण की आपण स्वामी महाराजांचे भक्त आहोत. फक्त अखंड नामस्मरणाने सुद्धा खूप मोठी प्रचिती खूप लोकांना आलेली आहे. असं नका समजू की आपण देव्हाऱ्यासमोर बसूनच जर सेवा केली, नित्य सेवा केली तरच आपल्याला स्वामी समर्थ महाराज पावतील, आपल्याला फळ देतील, असं नाही. तुम्ही चालता, बोलता, उठता, बसता, आजारी आहेत, दवाखान्यात आहेत, कुठे आहेत, कामावर आहेत, कुठेही ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत, फक्त अखंड नामस्मरण चालू ठेवा बस. बघा तुम्हाला किती मोठी प्रचिती स्वामी महाराज सदैव पाठीशी असल्याचं, तुम्हाला सदैव पाठीशी स्वामी महाराज आहेत असं तुम्हाला भास होईल. भास नाही, खरं सत्य आहे ही गोष्ट, खरंच सांगते. फक्त आणि फक्त कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही सुखामध्ये, दुःखामध्ये अखंड नामस्मरण चालू ठेवायचं आहे. भले तुम्हाला इतर कुठल्या सेवा नाही जमत आहेत वेळेअभावी, कारण की खूप लोकांचा ट्रॅव्हलिंग जॉब असतो, खूप लोकांना काही कॉमन फॅमिली असते, नाही एवढा 1-1.5 घंटा स्वामी समोर बसून देता येत. फक्त आणि फक्त नामस्मरण चालू ठेवा. स्वामी महाराजांना दुसरं काही नकोय, फक्त तुमच्याकडून त्यांच्यासाठी फक्त प्रामाणिकपणे भक्ती, श्रद्धा हवी आहे. बस त्यांचं अखंड नामस्मरण ठेवा. सदैव स्वामी महाराज तुमच्या पाठीशी राहतील. त्याच्यामुळे उद्या 11 माळी जप करायला विसरूच नका. उद्या अखंड 11 माळी जप करायचंच आहे. त्याचबरोबर आपल्याला स्वामी नित्यसेवेमध्ये आपण जे श्री स्वामी चरित्र सारामध्ये 3 अध्याय वाचतो, ते 3 अध्याय पण वाचायचे आहेत आपल्याला. आणि उद्या ही नित्यसेवा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला उद्या नैवेद्य दाखवून आरती पण करायची आहे 10:30 वाजता. जे नाही पारायणाला बसले त्यांनी सुद्धा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे उद्या, आणि तो आपल्याला दाखवायचा आहे स्वामींच्या देव्हाऱ्यासमोर, आणि आपल्याला आरती करायची आहे. आरती झाल्याबरोबर दिवसभरामध्ये एक तरी श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ हा झालाच पाहिजे. एक पाठ म्हणजे कसा वाजायचा, एका बैठकीमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे जे 1 ते 21 अध्याय आहेत ते पूर्ण एका बैठकीत वाचायचे आहेत आपल्याला. असं नाही की 7 आता वाचले, 7 संध्याकाळी वाचले, नाही. एका बैठकीमध्ये वाचायचे आहे. काही त्रास होत नाही एवढ्या वेळ बसल्याने, काही सुद्धा नाही. एका 1.25 तास जर तुम्हाला काहीच नाही, आणि आता जे रोज वाचतात त्यानंतर अर्धा तास किंवा एक म्हणतात ना, किंवा 1 तास पण खूप झाला. एवढे छोटे छोटे अध्याय त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे आवर्जून सांगेल की उद्या एक पाठ प्रत्येकाने श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ हा झालाच पाहिजे. तारक मंत्राचं पठण उद्या झालंच पाहिजे. तुम्हाला जे काही मंत्र, स्तोत्र अजून जास्त जे स्वामी समर्थ महाराजांचे करता येईल ते उद्या करायचे आहेत. आणि उद्याची सेवा करताना कुठलीही इच्छा व्यक्त करू नका, संकल्प करू नका. खरंच सांगते, विनंती करते, कारण की उद्याचा दिवस फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. त्यांच्यासाठी सेवा करा. त्यांनी भरपूर आपल्याला म्हणजे म्हणतात ना, वर्षभरातले 365 दिवस ते आपल्या सोबत असतात. मग या 365 दिवसामधले एक तरी सेवा, आपण प्रत्येक सेवा ही आपल्या स्वतःसाठी करत असतो दिवसाची, की माझं असं होऊ दे, तसं होऊ दे, मी ही सेवा करतो, पारायण करतो, 11 गुरुवार करतो, फक्त आणि फक्त कुठेतरी इच्छा, संकल्प पूर्ण होण्यासाठी आपण करत असतो. पण एक सांगेल की जेव्हा दत्त जयंती असते किंवा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो, किंवा असं अधिमध्ये कधीतरी की नाही महाराज, आज मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सेवा करणार आहे. जी काही माझी आजची सेवा ते सगळं पुण्य तुम्हाला मिळू देत, आणि त्याचं मला काही सुद्धा पुण्य नाही मिळालं तरी चालेल, फक्त मी तुमच्यासाठी सेवा करतो आहे, कुठली इच्छा न व्यक्त करता. असं निस्वार्थपणे सेवा करायला शिका. बघा, तुम्ही काही नाही मागितलं तरी स्वामी महाराजांना माहिती आहे की तुमच्या मनात, डोक्यात काय चालू आहे ते बरोबर त्यांना कळतं, आणि ते बरोबर ते आपल्याला भरभरून त्याच्या बदल्यात देत असतात. म्हणून कधीही कुठलीही सेवा करताना कुठलंही काही मागू नका. फक्त आभार व्यक्त करा की स्वामी समर्थ महाराज, खरंच तुम्ही मला गुरु म्हणून लाभले, हे एक माझं पुण्यच आहे. मागच्या जन्मीचं काहीतरी माझं चांगलं कर्म असेल कुठेतरी छोटंसं,
जेणेकरून या जन्मात तुम्ही माझ्या सोबत आले आहात, तुमचा मार्ग मला भेटला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र माझ्या आयुष्यात आला आहे, जेणे की अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये. आभार व्यक्त करायला शिका. कधीही म्हणतात ना, मंदिरात जेव्हा आपण जातो, मठामध्ये जातो, त्यावेळेस काहीतरी मागायला जाऊ नका, तर उलट आभार व्यक्त करायला जा. कारण की जर तुम्ही बाहेर आजूबाजूला जर बघितलं तर खूप लोकांच्या समस्या आहेत, खूप गंभीर भयानक समस्या आहेत. आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आपण जर छोट्या-छोट्या गोष्टींसाठी जर बसलो रडत, की मला हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, तिच्याकडे ते आहे, वरचढपणा करत जर बसलो किंवा आहे त्याच समाधानी जर नाही राहिलो, तर खरं सांगते तुम्ही कधीच आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत कधीच समाधानी राहणार नाही. फक्त रडतच राहतात. म्हणून आपल्याला एवढा छान मार्ग, स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग मिळाला आहे. कधीही नैराश्य आलं, निराश वाटलं, आत्मविश्वास खचल्यासारखं वाटलं, स्वामींच्या मठात जा, स्वामींच्या केंद्रात जा, स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसा, चालता बोलता स्वामींचं नामस्मरण करा, तारक मंत्राचं पठण करा. बघा किती आत्मविश्वास जाणवतो आपल्याला स्वतःमध्ये खूप जास्त. आणि उद्या आवर्जून आपला पाठ झाला तर उद्या आपल्या केंद्रामध्ये, मठामध्ये जायचंच आहे, स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचंच आहे. खूप लोक अक्कलकोटला समाधी स्थळावर जाऊन त्यांचं दर्शन घेतात उद्याच्या दिवशी. खूप गर्दी असते उद्या अक्कलकोटला सुद्धा. त्यामुळे सांगेल की उद्या आवर्जून आपल्या जवळपास जर केंद्र, मठ असेल तर नक्कीच तिथे जाऊन दर्शन घ्या. स्वामींना आभार व्यक्त करा की तुम्ही माझ्या आयुष्यात आले, खूप खूप मी भाग्यवान आहे यासाठी, आणि असेच माझ्या सोबत राहा आणि कधी माझी साथ सोडू नका. आणि कधीही माझ्या मनातून नित्यसेवा किंवा कुठलीही सेवा न करण्याचे विचार माझ्या मनामध्ये कधीही नका आणू. आणि तुमच्या स्वामी सेवेपासून मला कधीही दूर करू नका. फक्त एवढंच मागा बस. बघा आयुष्याचा योगक्षेम जो आहे ना, सगळं स्वामी महाराज चालवतील तुमचा. फक्त आणि फक्त निस्वार्थपणे स्वामी भक्ती करा, स्वामी सेवा करा. तर तुम्हाला सांगितलं आहे की उद्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे. स्वामींचा अभिषेक करायला विसरू नका, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे, नित्यसेवा पण करायची आहे. ज्यांनी अजूनपर्यंत स्वामींची नित्यसेवा चालू नाही केली त्यांनी उद्यापासून तरी आवर्जून मनाशी ठाम राहा की उद्यापासून मी रोज स्वामींची नित्यसेवा करेल. बघा, असं नका करू की स्वामी महाराज मला आधी काहीतरी देतील आणि मग मी सेवा करेल. असं कधीही देवांना कोड्यात टाकायचं नसतं आपल्याला. त्याच्यामुळे आधी तुम्ही सेवा करा, मेवा नंतर तुम्हाला मिळणारच आहे. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे आहेच. आणि त्याच्याशिवाय आपलं म्हणजे जीवन हे व्यर्थ आहे असं मी म्हणेल. त्याच्याशिवाय आपल्याला दुःखाशिवाय सुखाची किंमत नाही करणार आणि सुखाशिवाय दुःखाची किंमत नाही करणार. त्यामुळे आवर्जून सांगेल की फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमध्ये रमवान व्हा. आणि उद्या आवर्जून एक पाठ श्री स्वामी चरित्रसारमृताचा करायला विसरू नका, तारक मंत्राचं पठण करायला विसरू नका. आणि हो, केंद्रामध्ये, मठामध्ये जर दान धर्म करता आला तर तो पण करा. गरजवंतांना दान धर्म करा. खूप जास्त ऊन चढलेलं आहे, खूप जास्त ऊन आता लागत आहे. कोणाला तुम्हाला पाण्याची मदत करता आली, कोणाला अन्नदानाची मदत करता आली, कोणाला काही तुम्ही म्हणजे आसरा देता आला, कोणाला काही गरजवंतांना, तर ते करा. त्याचं सुद्धा खूप जास्त पुण्य तुम्हाला लाभेल. गरजवंतांना मदत करा. खूप आता एवढा उन्हाचा चटका लागतो आहे ना, की खूप लोकांना म्हणजे पायात चपला नाही आहेत. खूप लोक अशी दिसतात आपल्याला, ऊन लागतं डोक्याला. तर ज्या काही गरजवंतांना वस्तू ते दान करा, त्याचंही पुण्य तुम्हाला लाभेल. त्यामुळे अशा प्रकारे उद्या आपल्याला पुण्यतिथी तर साजरी करायचीच आहे, पण या सगळ्या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत, त्या आवर्जून प्रत्येकाने करा. तर अशा प्रकारे छोटीशी सेवा घेऊन तुमच्यापर्यंत आली होती आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.